हाय फ्रेंड. तर आज आपण कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. तर हे 2 ब्लाऊज पीस घेतले आहे. हे दोन्ही पीस एकदम कट करणार आहोत आपण. तर हे कसं ठेवायचे ते बघून घ्या. बरोबर असं ठेवायचं दोन्ही पीस आणि असं बरोबर करून घ्यायचं आणि असं ठेवायचं डबल घडी करून. आता इथं आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. 13.5 आहे, तर इथं 14.5 घेतले आहे ब्लाऊजची उंची. आणि इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर इथं आपण शोल्डर घेणार आहोत. 5.5 आहे शोल्डर. इथं 5.5 घेतले आहे. इथे पण 5.5 घेऊ. आता या साईडला शोल्डर पट्टी 3.5 आहे. आर्म होल आहे इथं 6 इंच. इथं पण एक पॉईंट देऊ 6 इंच. इथं बॉक्स तयार करू. आता इथं मध्ये भाग 3 इंच वर पॉईंट देऊ आणि इथं 9.5 आहे चेस्ट भाग, चौथा भाग. आणि इथं 1.5 इंच शिलाईन. इथे 1 इंच घेतली आहे आणि असं गोलाकार देऊ. पुढचा गळा आहे 5, तर इथं 5.5 घेतले आहे. रुंदी घेतले 2.25. बॉक्स तयार करून घेऊन गोलाकार देऊ इथं. आता योकपट्टीसाठी इथं 2.5 इंच घेतले आहे. या साईडला 2.5 इंच घेतले. इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. आता इथं कंबरचे चौथा भाग आहे ते मोजून इथं मापे टाकून देऊ बरोबर असं. आणि इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. तर इथं आपण आता कटोरीचे माप टाकू. 5.5 आला आहे. इथे 2.5 इंच आला आणि इथं 1 इंच वरती घेतले आहे. आता हे तिन्ही पॉईंट जोडून घेऊ. कटोरीचे शेप येईल असं बरोबर अशा प्रकारे. तसं थोडंसं शेप देऊ. आता हे कट करून घेऊ आपण. कटोरी आणि योकपट्टी इथं योकपट्टी नंतर कट करू. आता मागचा पार्ट कटिंग करत आहोत आपण. इथं उंची मोजून घेतली आहे 14.5 इंच. इथे शोल्डर घेतले. इथं आर्महोल घेतले आहे 6 इंच. आता इथं बॉक्स तयार केला. इथं 3 इंचवर पॉईंट दिला. इथं 9.5 इंच आणि इथं 1.25 इंच असं गोलाकार दिला. आता इथं कंबरच्या भाग आहे तिथं आपण बरोबर मापे टाकून घेऊ असं जेवढं असतं तेवढं. आणि ही लाईन इथं ड्रॉ करून घेतली आहे. आता मध्ये भाग काढू इथं आपण डॉगसाठी. इथे 4 इंच वरती घेतले. दोन्ही साईडला हाफ इंच घेतले आहे. आता इथं मागचा गळा आहे 6, तर इथं 6.25 घेतले वरती. इथं 2.5 इंच घेतले रुंदी.
असा बॉक्स तयार करून घेऊ आणि गोलगडा आहे इथं गोलाकार देऊ. शिलाईसाठी घेतली आहे 1.5 इंच. हे आता कट करून घेऊ. आता इथं आपण कटोरी वाढवणार आहे. जशी काढून घेऊ. या साईडला पण असं काढून घेऊ. आता इथं वाढवणार आहोत 1-1 इंच दोन्ही साईडला. अशा प्रकारे वाढवून घेऊ. आणि इथं अर्धा इंच वाढवला आहे शिलाईसाठी. अशा इकडे शेप देऊ कटोरीचे बरोबर असं. आता इथं मध्य भाग काढू. इथे एक पॉइंट देऊ. इथं 1.5 इंच घेतले खाली. असं लाईन ड्रॉ करून घेऊ इथं. तर कटोरी झाली. आता ही कट करून घेऊ आपण. आता इथं बाही कटिंग करणार आहोत आपण. इथं असं घडी करून घेऊ 4 पदर. 4 वेळा असं घडी करून घेतले आहे. बरोबर असं घडी करायचे. व्यवस्थित असं. आता इथं आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत. तर 10 इंच आहे, तर इथं 2 इंच जास्त घेतले आहे. या साईडला पण मोजून घेऊ आणि 3 इंच इकडे घेतले आहे. या साईडला इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. आता हे आपला हे मागच्या पाठ घ्यायचे आणि इथं असं बरोबर असं ठेवून हे फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत आपण असं मोजून इथं एक पॉइंट देऊ आणि त्यानंतर इथं 1.5 इंच शिलाईन घेतली आहे आणि इथं असं शेप देऊ बाहीचे बरोबर असं. आता या साईडला दंड घेरचं आहे. इथं असं 1.5 इंच मोडायचं आणि दंड घेरचं मापे टाकायचं इथं आणि 1.5 इंच शिलाईन घेतली आहे. इथे लाईन ड्रॉ करून घेऊ अशा प्रकारे. हे कट करून घेऊ आता बाही. आता हे ओपन करायचे असं आणि अर्धा इंच शेप द्यायचे. कट करून टाकायचे. हे पुढचे भाग आहे हे असं पॉइंट द्यायचं इथं. आता इथं योगपट्टी काढून घेऊ आपण. इथे 4 इंच घेतले आहे आणि इथं 11 इंच घेतले. इथे 3.5 घेतले. आता हे कट करून घेऊ. इथं असं शेप देऊ थोडंसं.
तर ही झाली कटिंग आता पूर्ण. ही मागचा पार्ट आहे. हे साईड पार्ट आहे. ही कटोरी आहे. ही योकपट्टी आहे आणि ही बाही आहे. चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.